राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेले अनेक वर्ष काम करणारे गावगाड्यातले सर्व प्रमुख मंडळी या सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा अशा या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख, जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार माननीय विलासराव जगताप साहेब, व्यासपीठावरती उपस्थित माननीय डॉक्टर रवींद्रजी आरळी, माननीय माजी सभापती तमनगौडा रवी पाटील, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय प्रमोद सावंत, माजी अध्यक्ष माननीय सुनील भैया पवार, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते माझे सहकारी मित्र माननीय संजयजी तेली, आणि आता व्यासपीठावरती बरेच मान्यवर आहेत. चुकून एखाद्याचं नाव राहिलं तर नाराज व्हायला नको, पण ज्यांनी पार्टीमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्या ज्या अपेक्षा ठेवून, ज्या इच्छा ठेवून, ज्या आकांक्षा ठेवून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, निश्चित त्यांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होतील. कारण सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी आणि सर्वसामान्य लोकांची कामं व्हावीत ही भावना ठेवून हे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये तुमची निराशा अजिबात होणार नाही. मी तुमच्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शब्द देतो आणि शब्द दिलेला आमचा पाळायची ही आमची सगळ्या नेते मंडळींची सवय आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. पहिल्यांदा जे उद्घाटन झालं फिरोज भैया त्यांच्या आम्ही पूर्वी कार्यक्रमाला आलो होतो. काही सरपंच बसवराजजी पाटील प्रमुख मंडळी आहेत, नंतर बाबू जाधव, शिवानंद कल्लोळे, सुरेश कल्लोळे, बंडू पवार, मैदुनीन तांबोळी आणि इतर सर्व सहकारी यांनी प्रवेश केला. पहिल्यांदा आम्ही उद्घाटन केलं जगताप साहेबांच्या शुभ हस्ते, पृथ्वीराज बाबांच्या हस्ते. राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय होतं, त्या कार्यालयामध्येच आता भारतीय जनता पार्टीचं कार्यालय सुरू झालंय. म्हणजे ही गंभीर बाब आहे, हे काय साधी सोपी घटना नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावरती लागलाय. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, हाच भारतीय जनता पार्टीचा झेंडा येत्या काही काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावरती दिसेल. इथं थांबणार नाहीये. हे बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे. येत्या काही वर्षामध्ये तिथं सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा दिसेल. मी जबाबदारीनं बोलतोय. मागच्या 8-10 दिवसापूर्वी माननीय पवार साहेबांची पोरगी म्हणली होती की माझे बाबा जर राज्यामध्ये फिरले तर परत सरकार येईल. आता तुम्ही आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते फिरायला लागले तर राष्ट्रवादी कार्यालयाच्या वरचे झेंडे निघायला लागले. तिथं आता भाजपचे झेंडे यायला लागलेले आहेत. त्यांना आता महाराष्ट्रभर फिरावं लागेल, पण त्यांना लोकांना विचारावं लागेल कार्यकर्त्यांना की आता राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला विसर्जित करायचं आहे, आपण काँग्रेसमध्ये जाऊया का भाजपमध्ये जाऊया, असं त्यांना कार्यकर्त्यांना सगळ्या विचारावं लागेल. आणि त्यातले 90% कार्यकर्ते म्हणतील की आता आपल्याला भाजपामध्ये जावं लागेल. आणि मग मुंबईचं जे प्रदेश कार्यालय आहे तिथं नेमका झेंडा कुणाचा लागावा असा त्यांच्यात एक वाद तयार होईल. त्यामध्ये बहुमतानं लोक म्हणतील की आता भाजपमध्ये जाऊया, आता काय पुढं काय राहिलेलं नाही. ही परिस्थिती येणार आहे. येत्या 2-3 वर्षानंतर परत मी इथं येईल. मी अनेक वेळा या स्टेजवरती आलोय. मी परत येईल तेव्हा तुम्ही मला सांगा 2-3-4 वर्षानंतरची ही राज्याची परिस्थिती असणार आहे. आणि त्याची सुरुवात आज विलासराव जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आज तुम्ही उमदीमध्ये केलेली आहे. एक इतिहास आहे. कारण जंगलामध्ये एकच ठिणगी पडते आणि त्याचा वनवा पेटतो. तो वनवा काय एका तासात होत नसतो, त्याला वेळ लागतो थोडा. पूर्ण जंगल पेटलेलं दिसतं. आता मागं बाहेरच्या एका देशामध्ये जंगल पेटलं होतं, त्यामध्ये कितीतरी दिवस ते विझवायसाठी प्रयत्न करत होते. एक ठिणगी पडली होती. आज विचाराची ठिणगी उमदीमध्ये पडलेली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा विचार नाही मित्रांनो, कुठल्या तरी विचारावरती आपण एकत्र येतो. भारतीय जनता पार्टीचा विचार काय आहे? राष्ट्रवाद. राष्ट्र सर्वप्रथम, दुसऱ्यांदा पार्टी आणि तिसऱ्यांदा मी. हा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे की आम्ही जगलो तर आम्ही राष्ट्रासाठी काम करणार.
राष्ट्राचा विषय जेव्हा येईल तेव्हा मी पार्टीचा विचार करणार नाही, आणि जेव्हा राष्ट्राचं कल्याण असेल, राष्ट्रामध्ये काय बदल करायचा असेल, तर सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादाला प्राधान्य देऊ. हा आमचा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा असा विचार नाही मित्रांनो. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म 1999 झाला. तो एका अति महत्वाकांक्षी जी लोक होती त्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन ती पार्टी काढली. प्रत्येकाला वाटायचं मला आमदार व्हायचं आहे, प्रत्येकाला वाटायचं मला मंत्री व्हायचं आहे, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, आणि काँग्रेसमध्ये प्रचंड गर्दी होती. तर तिथं आपलं जुळत नाही अशा एका महत्वाकांक्षेपोटी सगळी लोक एकत्र आली होती. ती विचारधारेवरती नाही आहे. जयंत पाटलांची मागच्या 2.5 वर्षातली तुम्ही स्टेटमेंट काढून बघा. ते काय म्हणायचे, भाजपचे 15 आमदार आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, भाजपचे 20 आमदार आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अरे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 106 आमदारापैकी एकही आमदार सत्ता नसताना हल्ला नाही. याला म्हणायचं विचारधारा, याला म्हणायचं विचार. नाहीतर आता 2-3 महिने झालं सत्ता गेली तोपर्यंत पवारांचा नातू म्हणायला लागला की आमचं घर आता फोडायला लागले. अरे विचारसरणी तुमची जर पक्की असेल तर असं तुम्ही स्टेटमेंट करू शकत नाही. तुमची घरं फोडायला कुणाला वेळ आहे? तुम्ही अख्ख्या राज्यातल्या लोकांची घरं फोडली, आता ते परतून तुमच्याकडे येणार. ते आम्ही भारतीय जनता पार्टीनं करायची गरज नाही मित्रांनो. आणि म्हणून तुम्ही उमदीतून जी सुरुवात केलेली आहे ती सुरुवात खूप चांगली आहे. आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसला या गावातून हद्दपार करण्याचा इरादा केला, परंतु मित्रांनो माननीय विलास जगताप साहेबांना आणि आम्हाला नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस हद्दपार करायचं नाही, तर या पूर्व भागामध्ये माझ्या आईच्या, माझ्या बहिणीच्या, माझ्या भावाच्या, माझ्या बापाच्या हातामध्ये जो ऊसाचा कोयता आहे तो कोयता आम्हाला हद्दपार करायचा आहे आणि त्याच्यासाठी काम करायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे, त्याच्यासाठी आम्हाला मेहनत घ्यायची आहे, त्याच्यासाठी आम्हाला सत्ता लागते, त्याच्यासाठी आम्हाला सरकार लागतं. आणि त्याचं तुम्हाला उदाहरण कळलं असेल, जलसंपदा खात्याचं मंत्रीपद जयंत पाटलाच्या हातात असताना सुद्धा त्यांना जत तालुक्यासाठी 1 रुपया धरता आला नाही. आपलं सरकार आल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लगेच पैसे धरले. हा बदल आहे, हे काम करायची पद्धत आहे. जगताप साहेब आमचे आमदार नाहीत तरी सुद्धा तुम्हाला शेतामध्ये पाणी देण्यासाठी लागणारा फंड हा माननीय जलसंपदाचं जे खातं आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आहे त्यांच्याकडून लगेच त्यांनी मंजूर करून घेतला. ही काम करण्याची पद्धत आहे. नाहीतर आमचं सरकार आहे, मी वारंवार तिथं जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये भांडत होतो पालकमंत्री असताना जयंत पाटलांना की तुम्ही जत, आटपाडी, खानापूर आणि कवठेमंकाळ या तालुक्याला समान वागणूक देत नाही, समान न्याय देत नाही, आमच्या हिस्स्याचं तुम्ही निधी आम्हाला देत नाही. आणि हे तुम्हाला आता जाणवत असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल मित्रांनो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या जगताप साहेबांच्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणे उभं राहावा मित्रांनो. मागं तुम्ही जिल्हा परिषदला सत्ता दिली, जिल्हा परिषदला तुम्ही सत्ता दिली, जिल्हा परिषदमध्ये 5 वर्ष सत्ता मिळाल्याच्या नंतर 2 वेळा तुम्हाला मानाचं स्थान जिल्हा परिषदमध्ये मिळालं. एकदा तमनगौडांच्या रूपानं आणि एकदा सुनील पवार यांच्या सौभाग्यवती यांच्या रूपानं 2 वेळा सभापती पद मिळालं. जगताप साहेबांना तुम्ही उमेदवार निवडून दिले, त्याचं त्यांनी सोनं केला, ते तिथं भांडले. मीटिंग मध्ये वारंवार आम्ही सगळे विनंती करत होतो, साहेब तुम्हाला एकदा संधी दिल्या दुसऱ्यांदा नको. नाही म्हटले, तुम्हाला कोण घ्यायचं घ्या, न घ्यायचं न घ्या, पण माझा माणूस तिथं गेला पाहिजे. म्हणजे तिथं खंबीरपणे भांडणारा नेता लागतो आणि तो नेता जगताप साहेबांच्या रूपानं तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो मिळालाय. आणि मी संजय तेलींचं खरंच कौतुक करतो, एका सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. आता दुसरा कार्यक्रम हा 15 दिवसातला आहे आणि परत काय त्यांना कार्यक्रम घ्यायचे आहेत. तर निश्चितपणे तुम्हाला आम्ही जगताप साहेबांच्या वतीनं सांगतो की भारतीय जनता पार्टी अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहते, खंबीरपणे उभी राहते. तुम्ही अजिबात चिंता करू नका. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व तुमच्याबरोबर ठामपणे उभा असेल, लोकांच्या कामासाठी असेल, गावगाड्यातल्या लोकांच्या कामासाठी असेल, समाजाचे वेगवेगळ्या काही विषय असतील तर त्या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं उमदी आणि उमदीचा जो परिसर आहे त्या सगळ्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभं राहू. आणि तुम्ही आता सगळीकडे बघताय, महाराष्ट्रामध्ये बघताय, आज सरकारनं आपला निर्णय केला की जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 50,000 द्यायचं आणि ते सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती, या राज्यातल्या 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपये जमा करण्याचं काम सरकारनं केलंय मित्रांनो. गेले 2 वर्ष आम्ही म्हणत होतो की बाबांनो रेग्युलर जे पैसे भरतायत
सोसायटीचे, त्यांना तुम्ही पैसे द्या. पण सरकार घोषणा करायचं की आम्ही हे देतो, आम्ही ते देतो, पण त्यांनी कृतीमध्ये आणलं नाही. आणि आता आपल्या सरकारनं या दिवाळीच्या तोंडावरती शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी हा चांगला निर्णय केला. याच्यावरती थांबलं नाही. 100 रुपयेमध्ये रेशनच्या दुकानामध्ये 4 दिवाळीला जे आपल्याला मूलभूत लागतात ते साहित्य देण्याचं सरकारनं धोरण राबवलं आणि सगळ्या रेशनच्या दुकानावरती त्याची व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, हे कसं काय घडतं? हे का घडतं? कारण राज्याचं नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वामध्ये गावातला शेवटचा माणूस खुश आहे का नाखुश आहे? गावातल्या शेवटच्या माणसाची नेमकी अडचण काय आहे ती अडचण समजून घेणं आणि त्याला पर्याय काय आहे, त्याला उत्तर काय आहे ते लगेच देणं हे राज्याच्या नेतृत्वाची मित्रांनो जबाबदारी असते. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये तसं काही दिसलं नाही. राज्यामध्ये काय दिसलं का सांगा? कोरोनाच्या काळामध्ये केंद्र सरकारनं दिलेलं सोडून गावातल्या माणसाला काय मिळालं का सांगा? जे धान्य दिलं होतं, गहू दिला होता, तांदूळ दिला होता, डाळ दिली होती, केंद्र सरकारनं पाठवली होती. छगन भुजबळ साहेब आपले अन्न पुरवठा मंत्री होते, ते म्हणले मी वाटणार नाही. का? त्यात काय मिळणार नाही तर आम्ही वाटणार कसं? त्यांनी साधं सांगितलं कोरोनाच्या काळामध्ये आम्ही वाटणार नाही. आणि परत मग सरकारमध्ये रोष तयार झाला का मग ते वाटायचं चालू केलं. पीपी किट, N95 मास्क सगळं केंद्र सरकारनं दिलं मित्रांनो. व्हेंटिलेटर केंद्र सरकारने पाठवले. काय काय ठिकाणी धूळ खात पडले होते, पण राज्य सरकारकडून काय आलं नाही. आपला महाराष्ट्र हा बहुजन समाजाचं राज्य आहे. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, गोरगरीब लोक गावागावामध्ये राहतात. आपला तर उमदी गाव आहे, सगळ्या समाजाची लोक गावामध्ये राहतात. हातावरची अनेक जणांची पोट आहेत, अनेक जण कलाकार आहेत. रोज कुठं तर बँड वाजवायला गेलं तर त्यांची चूल पेटते. वाजंत्री आहेत, कुठंतरी एखाद्याच्या लग्नामध्ये गेलं, एखाद्याच्या शुभ कार्यामध्ये गेलं तर त्यांचं घर चालतं. 2 वर्ष सगळं बंद होतं. सरकारनं त्यांना 1 रुपयाची विशेष बाब म्हणून मदत केली नाही. माझ्या नाभिक समाजाचं दुकान आहे, त्याचं ते दुकानावरती सगळं चालतं. त्याला ना जमीन आहे, ना त्याला जनावर आहेत, ना त्यांच्या घरी शेळ्या आहेत, ना त्यांच्या घरी मेंढ्या आहेत, काय नाही. परंतु सरकारला कधी वाटलं नाही. आपल्या बाजूला कर्नाटक राज्य आहे, त्या सरकारनं विशेष पॅकेज दिलं अशाच लोकांसाठी, पण आपल्या सरकारनं दिलं नाही. मित्रांनो, काय काय ठिकाणी मंदिर आहेत, त्या मंदिरावरती लोक अवलंबून असतात. आपल्यापासून आता हाकेच्या अंतरावरती पंढरपूर आहे. पंढरपूरमध्ये आजूबाजूला सगळी लोक आहेत, गुरुवाचे लोक आहेत, पुजारी लोक आहेत, गडसी आहेत, डवरी आहेत, फुलं विकणारे आहेत, गुलाल विकणारे आहेत, मूर्त्या विकणारे आहेत, पेढे विकणारे आहेत, मिठाईची दुकान आहेत, फोटोची दुकान आहेत. हे सगळी लोक मंदिरावरती अवलंबून आहेत. मंदिरं बंद होती, त्याच्यासाठी आम्हाला मोर्चे काढावे लागत होते की बाबांनो मंदिरं चालू करा. याच्यावरती या गावगाड्यातल्या गोरगरीब लोकांचं जीवन अवलंबून आहे, त्यांचा जीवन चरितार्थ चालतो. यांना ते करता आलं नाही. आता ह्या वेळेस गणपतीला तुम्हाला सगळ्यांना परवानगी दिली, दुर्गा मातेच्या कार्यक्रमाला राज्य सरकारनं परवानगी दिली. म्हणजे ह्याच्यावरती नुसतं हे आमचे उत्सव नाहीत, या उत्सवाला लागून आमच्या गावगाड्यातल्या लोकांचं अर्थकारण त्यामध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून सरकारनं चांगले निर्णय घेतले. मित्रांनो, आता एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब खूप चांगल्या पद्धतीचे निर्णय घेत आहेत. मराठा समाजाचं आरक्षण तर हिने घालवून टाकलं, वाट लावून टाकली आरक्षणाची. मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचे वकील जे दिले होते सरकारनं, त्या सरकारी वकिलानं सांगितलं की राज्य सरकारनं आम्हाला कागदपत्र व्यवस्थितपणे दिली नाहीत. हे भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून आम्ही टीका करत नाही. सरकारनं नेमलेला वकील त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी कागदपत्र द्यायची होती ती सरकारनं आम्हाला व्यवस्थित दिली नाहीत. आणि सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं. इथपर्यंत ठीक होतं, पण जो गायकवाड आयोग, देवेंद्र फडणवीस सरकारने जो गायकवाड आयोग निर्माण केला होता, त्या आयोगानं या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाचं मागासलेपणाचा अभ्यास करून एक अहवाल केला होता तयार, की त्या अहवालावरती हे आरक्षण मिळालं होतं. मित्रांनो, ते जर अहवाल टिकला असता तरी आता मराठा समाजाला आरक्षण देणं सोपं झालं असतं. तोही अहवाल यांनी टिकू दिला नाही. मित्रांनो, सगळ्यात मोठं पाप यांनी केलं. त्याच्या पुढे ओबीसीचं आरक्षण, ओबीसीचं गावगाड्यातल्या 346 जातींचा समावेश असणारा ओबीसी आहे. एक नाही त्यामध्ये समाज, त्यामध्ये धनगर आहे, त्यामध्ये वंजारी आहे, त्यामध्ये तेली आहे, त्यामध्ये माळी आहे, त्यामध्ये साळी आहे, त्यामध्ये कोष्टी आहे, त्यामधला गावातला छोटा छोटा घटक सोनाराचा आहे, लाहोराचा आहे, कुंभाराचा घटक आहे, रामोसे, वडर आहे, बेडर आहे. मुसलमान समाजाच्या अनेक जाती ओबीसी मध्ये आहेत. कितीतरी लोक आहेत, 346 जाती आहेत. मित्रांनो, यांना गावगाड्यामध्ये सरपंच होत येत होतं, गावगाड्यामध्ये ग्रामपंचायतचा सदस्य होता येत होतं, जिल्हा परिषदेचा सदस्य, पंचायत समितीचा सदस्य, नगरपंचायतचा, नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा, यांनी आरक्षण घालवून टाकलं. आणि रोज काय म्हणायचे मीडियात, आता कितीतरी एज्युकेटेड लोक आहेत, आम्ही सगळे व्यासपीठावरच्या लोकांना सगळ्यांना माहित आहे की केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देत नाही म्हणून आरक्षण मिळत नाही. या राज्यातले कितीतरी ओबीसीचे तज्ञ, स्वतःला समजणारी लोक
त्यांनी पेपरमध्ये बातम्या छापून आणल्या की केंद्र सरकार आम्हाला इम्पेरिकल डेटा देत नाही, त्यामुळे आरक्षण मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेनेच्या लोकांनी वारंवार सांगितलं. मित्रांनो, आपलं सरकार आल्यानंतर 15 दिवसाच्या आत देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीरपणे सांगितलं होतं, आमचं सरकार येऊ द्या, तुम्हाला 1 महिन्याच्या आत आम्ही आरक्षण देतो. आणि सरकार आल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवून महाराष्ट्रातल्या 346 जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसींचं हे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करून दिलं. हे नेतृत्वामध्ये धमक लागते. मग मला त्या लोकांना सवाल करायचा आहे, कुठं इम्पेरिकल डेटा तर काहीच नाही लागला, काय नाही झालं, आणि मग कसं काय आरक्षण मिळालं? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी समाजाची दिशाभूल करत होता, वारंवार स्टेटमेंट करत होता, लोकांच्या मध्ये गोंधळ निर्माण करत होता. मित्रांनो, गोंधळ निर्माण करणारं सरकार गेलेलं आहे आणि लोकांच्या हिताचा विचार करणारं आणि लोकांच्या हिताचा नुसता विचार करून न थांबणारं, त्याच्याबरोबर चांगला व्यवहार करणारं सरकार आता राज्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळं आज या जत तालुक्यातल्या म्हैसाळ योजनेसाठी 120 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारनं मंजूर करून दिला. आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांच्याकडे जलसंपदा खाता असताना सुद्धा त्यांना तो निधी देता आला नाही. बाजूला 35 गाव आहेत मंगळवेढा तालुक्यातली, त्या गावातल्या लोकांना पण पाणी मिळावं म्हणून आपल्या सरकारनं निर्णय घेतला. पलीकडे मान खटाव जी कट्यापूर नावाची योजना आहे, तिथलं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आमच्या तालुक्यातली काही गावं राहिलेली आहेत, आटपाडी तालुक्यातली बाबा, त्यांच्यासाठी सुद्धा आता निर्णय सरकार घेत आहे. म्हणजे आपलं सरकार आल्याच्या नंतर दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारं आपलं सरकार आहे. मित्रांनो, का नाही झालं? 2.5 वर्षामध्ये का नाही निर्णय झाले? 2.5 वर्षामध्ये लोकांना का आंदोलन करावी लागली, मोर्चे का काढावे लागले? तर ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार आपण गावगाड्यातल्या माणसांनी करायला पाहिजे. मी जत तालुक्यातल्या लोकांना खरं तर सॅल्यूट करतो कायम. माझ्या प्रत्येक मी खासगी बोलण्यामध्ये म्हणतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जत तालुका राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आहे. त्याला कधी काय करायचं, कुठं काय करायचं, कधी कुठला निर्णय घ्यायचा, कुठला निर्णय कधी बदलायचा, याची प्रचंड जाण असणारा हा तालुका आहे. त्यामुळे आता तुम्ही 2024ला भारतीय जनता पार्टीचा आमदार तुम्ही मुंबईच्या मंत्रालयामध्ये विधान भवनामध्ये पाठवा, त्यामध्येच आपलं हित आहे. आणि त्याची आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मित्रांनो. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला तो महत्वाचा विषय आहे. आमच्या निवडणुकीला तुम्ही झटता, आमच्या निवडणुकीला तुम्ही प्रचार करता, आमच्या निवडणुकीला तुम्ही पळता. आज गावगाड्यातल्या त्या सामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुका येत्या काही दिवसामध्ये लागतायत. तर भारतीय जनता पार्टी ताकदीनं तुमच्या बरोबर उभा राहील. मग ती पंचायत समितीची असेल, जिल्हा परिषदची असेल, ग्रामपंचायतची निवडणूक असेल, तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम माननीय जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा आणि आपले नेते माननीय जगताप साहेब, डॉक्टर रवींद्र आरळी साहेब हे सगळे ताकदीनं तुम्हाला करतील. तुम्ही चिंता करू नका. आणि तुमचे कुठलेही प्रश्न असू द्या, तुम्ही आम्हाला सांगा. मागे आम्ही या विरोधात होतो तेव्हा जी लोक आमच्याकडे प्रश्न देतील त्याच्यावरती आम्ही आवाज उठवत होतो. मग सभागृहात असेल, रस्त्यावरती असेल, मीडियामध्ये असेल. आता आमची जबाबदारी बदलली आहे, आम्ही आता सरकारमध्ये आहे. तर तुम्ही जो काही गावामध्ये अडचण असेल ती आम्हाला सांगा. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत जाऊ, त्या खात्याच्या मंत्र्यापर्यंत जाऊ आणि तिथल्या विषयाची सोडवणूक करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करू. आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहावा. आज तुम्ही चांगल्या पद्धतीनं उमदी भागामध्ये आणि परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचं सगळेजण काम करताय. ही ताकद वाढल्याच्या नंतर इथल्या गावगाड्यातल्या समूळ प्रश्नाचा शोध घेऊन त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं प्रामाणिकपणे काम आम्ही आमदार माननीय विलासराव जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली करू. आणि संजय तेलीन सारखा एक तरुण तडफदार मुलगा, मागे तर तो थोडक्या मतामध्ये पडला जिल्हा परिषदला, आमदारांच्या विरोधामध्ये त्यांनी निवडणूक लढवली. 2.5 वर्षामध्ये त्यांची सत्ता होती, त्यांनी निवडणूकच लागू दिली नाही. हे चुकीचं आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम त्या सरकारनं केलं की जिल्हा परिषदची निवडणूकच लागू दिली नाही. 2.5 वर्ष तुमचा बॅकलॉग राहिलाय. आता तुम्ही परत भारतीय जनता पार्टीचा झेंडा सांगली जिल्हा परिषद वरती रोवा. या उमदी परिसरामध्ये जो गेल्या 2.5 वर्षातला बॅकलॉग आहे तो बॅकलॉग तुमचा जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली भरून देण्याची जबाबदारी ही आमच्या जिल्ह्यातल्या नेतृत्वांची आहे. आणि बाबा, मी तुमच्याकडे ती विनंती करतो की उद्या जिल्हा परिषदची निवडणूक झाल्याच्या नंतर उमदी परिसरामध्ये जो काही विषय मागचा 2-2.5 वर्षामध्ये राहिलेला आहे तो विषय आम्ही सगळा
तुमचा पूर्ण करून देऊ, राहिलेली कामं करून देऊ. राहिलेला विषय आता जो होता की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चांगला मुद्दा तुम्ही मांडलाय. संजय तेलींनी परवा माझ्याकडे जो विषय मांडला, आता जगताप साहेबांच्याकडे मांडला, बाबांच्याकडं, तर तो खरंच विचार करण्यासारखा विषय आहे. कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या वरती अवकाळी पावसानं, अवेळी पावसानं शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. आणि जो बेदाणाचं क्षेत्र आहे, द्राक्षे बागायतदारांचं क्षेत्र आहे, ते बऱ्यापैकी बेदाणा तयार करतात. तर शालेय पोषण आहारामध्ये ह्याचा समावेश होतोय का, अशी जी तुमची मागणी आहे, तर ही मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या येत्या 2-4 दिवसामध्येच आम्ही ही लक्षात आणून देतो. आणि तो समावेश करण्यासाठी शालेय पोषण आहारामध्ये मनुका पौष्टिक आहे, तर त्याचा समावेश झाला तर बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न मिटू शकतात. तर ही तुमची चांगली सूचना आहे. ती सूचना तुमची आम्ही सरकारकडं आम्ही ही मांडतो आणि पाठपुरावा करतो की त्याचा समावेश कसल्याही परिस्थितीमध्ये झाला पाहिजे. आता अनेक विषय आहेत, बोलण्यासारखे अनेक विषय आहेत. आता ओबीसीचं नुसतं आरक्षण देऊन सरकार थांबलं नाही. आपल्या मुलांना 72 वसतिगृह, ओबीसीच्या मुलांना 72 वसतिगृह, एक मुलींसाठी आणि एक मुलांच्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय केला होता. या सरकारनं त्याला पैसे दिले नाही मित्रांनो. मागच्या कॅबिनेटमध्ये आपल्या सरकारनं निर्णय केला की 72 वसतिगृहांना मंजुरी दिली. आणि आता आपण भाड्यानं वसतिगृह देतोय 100 मुलींच्यासाठी आणि 100 मुलांच्यासाठी सांगलीला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 100 मुलं राहता येतील अशा पद्धतीचं सरकारनं निर्णय केलाय. आता नुसती भाड्यानं घेतोय, पण पुढच्या काही दिवसामध्ये त्याच्या जमिनी वर्ग करून त्याचं टेंडर काढून तिथं सगळी अद्ययावत सुविधा असणारी वसतिगृह निर्माण करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. म्हणजे गावगाड्यातल्या लोकांना सांगलीला गेलं तर अडचण होतीये, तर ती अडचण मित्रांनो होणार नाही. असे अनेक विषय चांगले घेणारं सरकार आता आपल्या सत्तेमध्ये आलंय. तर निश्चितपणे तुम्ही आज चांगला विचार करून भारतीय जनता पार्टी बरोबर आला. भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळामध्ये पोहोचवण्याचं प्रामाणिकपणे तुम्ही सगळ्यांनी काम करावं, एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि परत एकदा तुमचं सहर्ष स्वागत करून थांबतो. आमचा मान सन्मान सत्कार सगळ्यांचा केला त्याबद्दल इथल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतर या कार्यक्रमाचा आभार मी विनंती करतोय राजू चव्हाण यांनी आभार व्यक्त करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी उमदी शहर व उमदी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे काही नेते कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, या प्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष व व्यासपीठावरील सर्वांनी उपस्थित लावली. त्याबद्दल उमदी शहर भाजप गट भाजपच्या वतीनं त्यांचे आभार.